करमरकर. हॅलो हॅलो इन्स्पेक्टर साहेब. निकू अगं ये ना बस. दीप तू आराम कर, मी नंतर येते ना. अगं मला कंटाळा आला आराम करून. तू बस आणि माझ्यावर जरा गप्पा मार. बस ती खुर्ची घे आणि बस इथे. बोल आता माझ्याशी. दी हे बघ, समर्पिता किचन पुन्हा नव्याने सुरू करायचं ना, त्यासाठी पॅम्पलेटचा ड्राफ्ट बनवलाय. मस्त केलंय ग निकू, छान झालंय. माझं काहीच क्रेडिट नाहीये, जिजूंचीच आयडिया होती. जिजू बेस्ट आहेत ग. किचन पुन्हा नव्याने सुरू करायचं ना, तर जोरात कामाला लागलेत. इथे छान सुरुवात झाली होती ना आपल्या किचनची, सगळंच थांबलं. दी ए नाही, पण मला आता लवकरात लवकर बरं होऊन ना समीरच्या साथीने समर्पिता किचन खूप मोठं करायचंय. तथास्तु. बाबा ए ए बाळा बाळा बाळा, उठू नकोस हा. अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीयेस तू. कशी आहेस बाळा? मी बरी आता. सगळे इतकी काळजी घेतात माझी, मग कशी बरी नाही होणार ना. आणि या औषधांसोबत सगळ्यांची माया पण तर. अर्पिता, बाहेर आशेने बघू नकोस. तुझी आई नाही आली आहे. आई नाही आली? असं कसं होईल? अर्पिता, तुझी आई येण्याची शक्यता पण नाहीये. मरणाच्या दारातून परत आले ना मी, तरी यावंसं नाही वाटलं आईला. नाही, लहानपणापासून आईचं वागणं अंगवळणी पडलं होतं माझ्या, पण आशा सुटत नाही ना. वर्षानुवर्षे आईच्या प्रेमाला आसुसलेले मी. मला काय वाटतं माहितीये का बाबा, गेल्या जन्मी ना मी खूप मोठं काहीतरी पाप केलं असणार, म्हणून आईचं इतकंही प्रेम नाही मिळालं मला या जन्मात. अर्पिता, तसं नाहीये ग बाळा. हो, असंच आहे, असंच आहे. तुम्हाला माहिती आहे, लहानपणी मी शाळेतून आले ना की मला असं वाटायचं की आईने मला तिच्या जवळ बसवावं, माझ्याशी बोलावं, आणि शाळेत काय काय झाले ना ते असं भडभड सांगावं मी आईला. पण तिचं कधी लक्षच नसायचं माझ्याकडे. त्यात मग मला ओरडून गप्प करायची ती. खूप खेळून, गुडघे फोडून, खरचटून आले ना मी की ते झोमणारं औषध माझी मीच लावायचे, माझी मीच फुंकर घालायचे माझ्या जखमांवर. विणा घालायला, केसांवरून न्हायला खूप लवकर शिकले ना मी.
माझ्या त्या शाळेतल्या मैत्रिणी सांगायच्या ना मला, त्यांची आई कशी कशी चिरवून चिरवून केसांना तेल लावते, खसखसून नाव घालते, लाडीक तक्रार करायच्या त्या. पण ते सुखही कधी मिळालं नाही मला. वयात येताना आईच्या कुशीचा आधार नाही मिळाला. कॉलेजच्या त्या सुंदर दिवसांमध्ये बरोबरीची मैत्रीण होऊन खळखळून हसण्याचा आनंदही कधी नाही मिळाला. आजूबाजूच्या आई मुलीच्या जोड्या मी बघायचे आणि त्यातच समाधान मानायचे मी. त्यांच्यातली माया आणि प्रेम बघायचे आणि हिरमुसून जायचे. बाबा तुम्ही कायम होतात हा माझ्यासाठी. पण हो, एका मुलीसाठी तिची आई सगळं काही असते. आईचा पदर धरून एक मुलगी नकळत खूप गोष्टी शिकत असते हो. तिची माया, तिचं प्रेम जणू स्वतःच्या लेकीसाठी साठवून घेत असते. ते नातं वेगळंच असतं बाबा. आता बघा ना, आईने किती झिडकारलं तरी तरी माझं माझ्या आईवरचं प्रेम कमी नाही झालं, कधीच नाही होणार. आणि असो, आता नाहीये माझ्या आयुष्यात आईचं प्रेम, तर काय करणार. अगं, माणसाचं मन कितीही मोठं असलं ना तरी दिवस रात्र घरात असा चेहरा वावरतोय हे पचवणं कठीण जातं बघ. अगं, भले समीरला काही प्रॉब्लेम नसेल, पण अर्पिताला अशा चेहऱ्याने घेऊन जाणं चार चौघात अवघडल्यासारखं होत असेल ना त्याला. आई, अगं कापलं असतं ना, सांभाळून कर ना जरा.